राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। आगामी 15 तारखेला महाराजा अग्रसेन यांची जयंती आहे। महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरातील राजस्थानी प्रगती मंडळ या संस्थेच्या वतीने शहरामध्ये विशेष शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राजस्थानी प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांनी दिली आहे। या निमित्ताने ठाणे शहरातील कोपरी परिसरातील महाराजा अग्रसेन चौक या ठिकाणावरून आरती करून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। ठाणे शहरातील बांधव या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहिती देखील यावेळेस श्री राकेश मोदी यांनी दिली। ही रॅली त्यानंतर हिरानंदानी इस्टेट परिसरातील लोकेश्वर महादेव मंदिर येथे जाणार आहे। त्या ठिकाणावरून डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ असलेल्या महाराजा अग्रसेन चौक येथे हनुमान चालीसा पठण देखील करण्यात येणार असल्याची माहिती श्री राकेश मोदी यांनी दिली आहे। जास्तीत जास्त राजस्थानी समाज बांधवांनी या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन देखील श्री राकेश मोदी यांनी केलं आहे। नमस्कार, मी राकेश मोदी, राजस्थान प्रगती मंडल संस्थेचा अध्यक्ष। राजस्थान प्रगती मंडल ठाण्यातली राजस्थानी समाजातली सगळ्यात जुनी संस्था आहे। याच्या माध्यमातून येत्या रविवारी 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या प्रथम दिवशी प्रभू श्री रामचंद्रजींचे 34वे वंशज महाराजा अग्रसेन यांची जयंती आहे। या जयंतीच्या उपलक्षमध्ये ठाण्यातल्या जेवढ्याही राजस्थान समाजातील संस्था आहेत त्यांना घेऊन प्रथमच एक भव्य दिव्य रूपमध्ये महाराजा अग्रसेनजी यांची शोभायात्रा आम्ही काढणार आहोत। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यात पहिले ठाणे ईस्ट कोपरीमध्ये महाराजा अग्रसेनजींचं जे चौक आहे तिथे आरती करून तिथून सगळे बांधव लोकेश्वर महादेव मंदिर, हिरानंदानी मेडोज इथे जमणार आहेत आणि तिथून एक भव्य दिव्य शोभायात्रा काशीनाथ घाणेकर इथले महाराजा अग्रसेन चौकवर एक महाआरती आणि 11 हनुमान चालीसाचं पठण करून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। या कार्यक्रमात आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की ठाण्यातले सगळे राजस्थानी समाज व ठाण्यातील ठाणेकर जनता यांनी याच्यातून मोठ्या रूपाने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा कुठे होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र शिवतीर्थावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मेळावा होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा हा ओव्हल मैदानात होईल हे आता स्पष्ट झालं आहे। या संदर्भात आज शिवसेनेचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये श्री नरेश म्हस्के यांनी विचारांचा वारसा आमच्याकडे आहे, हिंदुत्वाचा धगधगता अंगार आमच्याकडे आहे आणि त्यामुळेच ओव्हल मैदानावर शिवसैनिक प्रचंड संख्येने गर्दी करतील असं देखील यावेळेस नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे। जागा जरी बदललेली असली तरी विचार तोच आहे, हिंदुत्वाचा धगधगता विचार केवळ आमच्याकडे आहे, त्यामुळेच शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतील असं देखील श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे की विचार महत्त्वाचे आहे, जागा महत्त्वाची नाही। हिंदुत्वाचा विचार महत्त्वाचा आहे, हिंदुत्वाचं तत्व महत्त्वाचं आहे। शिवसेना ज्या तत्वांवर निर्माण झाली ती तत्व महत्त्वाची आहेत, खुर्ची महत्त्वाची नाही, खुर्चीची जागा महत्त्वाची नाही। हिंदुत्वाचं तत्व आणि हिंदुत्वाचा विचार आमच्यासोबत आहे आणि तो कायम आमच्याबरोबर राहणार आहे। दसरा मेळावा आमच्या दृष्टीने हिंदुत्वाचा विचार, हिंदुत्वाचं तत्व आणि ज्या बाळासाहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र दिला, ज्यावेळी संघटना स्थापन झाली, जी आम्ही समाजकार्य आम्ही करतोय, सरकार जे लोकोपयोगी निर्णय घेत आहेत त्याची माहिती देणं, त्याचा प्रचार करणं आणि त्याचा प्रसार करणं, त्याचबरोबर पक्ष संघटना आणि शिवसैनिक यांच्याशी संवाद साधणं हे सुद्धा दसरा मेळाव्याचं आमच्या दृष्टीने महत्त्व आहे आणि तशाच पद्धतीने दसरा मेळावा साजरा होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा धगधगता विचार आपल्याकडे आहे, हा अंगार आहे अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर या संदर्भात शिवसेनेचे
प्रवक्ते असलेल्या खासदार संजय राऊत यांनी देखील यावर खरमरीत टीका केली होती. मात्र शिवसेनेचे प्रवक्ते असलेले संजय राऊत हेच बंदर आहेत आणि त्यांनी वेळोवेळी ते सिद्ध देखील केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये बॅगांवरनं ज्या काही भ्रष्टाचार झालेला आहे त्यावरनं आता हे सिद्ध झालेलं आहे, अशी खरमरीत टीका देखील यावेळी श्री नरेश म्हस्के यांनी केली. संजय राऊत हेच भंगार वृत्तीचे आहेत. वेळोवेळी त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की मी भंगार वृत्तीचा आहे. धृतराष्ट्राची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. त्या धृतराष्ट्राकडे संजय नावाची व्यक्ती होती आणि तो संजय युद्धातील खऱ्या गोष्टी धृतराष्ट्राला सांगायचा. तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे डोळ्यावर पट्टी बांधून धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत आणि संजय जे सांगतोय तशा पद्धतीने वागतायत आणि आपल्या संपूर्ण पक्षाची आज त्यांनी वाटोळं केलेलं आहे, त्यांनी भंगार केलेला आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. बेकायदेशीररित्या घरात तब्बल 9 पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी एका तस्कराला ठाणे वनविभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी ताब्यात घेतलं. या तस्कराच्या घरात असलेल्या 9 पोपटांपैकी 4 पोपटांचं उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान रंगीत केलं जात असल्याचं या कारवाईत पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितलं. तसंच घरात ज्या पद्धतीने पहाडी पोपट पाळणं गुन्हा असल्याची माहिती देखील वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांनी दिली. या तस्कराच्या साथीदारांचा शोध सुरू असून पहाडी पोपट आणखी किती जणांना विकण्यात आले आहेत याबाबत विभाग अधिक माहिती घेत आहेत. त्यावरून एक इसम एक इंडियन पॅराकिट्सचे अवैधरित्या विक्री करण्यात असं समजलं. त्यामुळे सापळा रचून आम्ही त्याच्या ताब्यातून एकूण 9 पॅराकिट्स म्हणजे आपले पहाडी पोपट ताब्यात घेतलेले आहेत. काही म्युटेशन केलेले रोजरिंग पण आहेत आणि काही अल्बिनो वगैरे ते म्युटेशन केलेले पक्षी आहेत आपल्याकडचे. अशा प्रकारचे पोपट किंवा अशा प्रकारचं म्युटेशन केलेले जे पक्षी आहेत ते घरात ठेवणं किंवा पाळणं हे कायद्याच्या दृष्टीने अवैध आहे. तर कृपया अशा प्रकारचे कुणी आपल्या घरात ठेवू नये. असं कोणी आढळून आल्यास ते वन विभागास कळवावे.
टोल माफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. टोल दरवाढी संदर्भात मनसेने आंदोलन केलं. राज ठाकरे यांनी छोट्या वाहनांना टोल माफी द्या, अन्यथा टोल नाके जाळू असा थेट इशारा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी वाहनांना टोल माफी असल्याचं सांगितलं, परंतु तरी देखील ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर टोल वसुली केली जात होती. ठाणेकर नागरिक टोल माफी झाल्याचं सांगत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत होते. त्यामुळे टोल वसुली बंद झाली की नाही याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने ठाणेकर संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरचेवर राज यांच्या शिवतीर्थावर चहा पाण्याला जातात. मग त्यावेळी हे काय बोलतात? एकदाच या तिघांनी टोलबाबत गैरसमज संपवून टाकावेत असं ठाणेकरांचं म्हणणं आहे. ठाणे शहरातील पडवळनगर परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. यावेळेस अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत हातगाड्या तोडण्यात आल्या, त्याचप्रमाणे सामानही जप्त करण्यात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या एका इसमाने पोलिसांसमोरच कारवाईचा निषेध करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्याला स्थानिकांनी आवरलं. त्याचा प्रयत्न यावेळेस आवरला. कोणत्याही प्रकारे नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. विशेष म्हणजे महानगरपालिकेची पावती फाडूनही अन्यायकारक कारवाई झाली असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. त्यांना सकाळची पावती त्यांनी आज घेतली. त्यांना जर कारवाई करायची होती त्यांनी इंटिमेशन द्यायला हवं होतं की तुम्ही इथे गाड्या लावू नका, 15 दिवस लावू नका लावू तुम्ही इथे गाड्या. पण हे नुकसान करून त्यांना काय मिळालं? चालू धंद्यात माझा नवरा माझा धीर चालू धंद्यावर काम करताना करून त्यांच्या जोरच डोक्यात पडला. आज जर त्यांचं तिथे काही कमी जास्त झालं असतं, आयुक्तांनी भरून दिलं नसतं दिलं, टीएमसीनी नसतं दिलं ना. तुम्ही इंटिमेशन का, तुम्ही आजची पण पावती घेतली, तुम्हाला हप्ते पाहिजे असतात, तुम्हाला सगळं हवं असतं आमच्याकडून. येणार गाडीवरून चालू फुकट खाऊन जाणार. इथे जरा हे कारवाईला मुद्दा बसायची नेहमी माझ्या गाडीवर बसून फुकट चायनीज चाललंय. लेकिन सर बगैर नोटिस का बगैर इसका गाड़ी आकर डायरेक्ट चालू गाड़ी में सब पूरी गाड़ी तोड़ दी है सर. अभी बताइए सर, हम लोग अभी कमाने के लिए 2 पैसा कमाने के लिए यहाँ पे मर रहे, दिन भर मेहनत कर रहे अपने बच्चों का पेट पालने के लिए. आज हम लोग ये नहीं करेंगे, चोरी चमारी करेंगे या कुछ करेंगे तो हम लोग जिम्मेदार हो जाएंगे, या किसी की जेब से पैसा नहीं, हम तो निकालते नहीं है, हम लोग मेहनत करके खाते हैं. आपको तोड़ना था तो आप 1 दिन पहले या 2 दिन पहले हम लोग को बोलते तो हम लोग क्या गाड़ी हटा लेते या कुछ भी करते जो हमें समझ में आता. लेकिन इतना सारा नुकसान होगा, हमारे पास बच्चे हैं छोटे छोटे पढ़ने लिखने वाले, लेकिन उनकी लाइफ तो बर्बाद हो जाएगी ना इससे. सर हम लोग कुछ भी करेंगे. दरम्यान या संदर्भात आज शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती श्री रामभाऊ रेपाळे तसंच नगरसेवक श्री दीपक वेदकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. महापालिका आयुक्तांनी या कारवाई संदर्भात आयुक्तांना पूर्ण माहिती देण्यात आली आणि ही कारवाई चुकीची असल्याचं आयुक्तांसमोर यावेळेस या तिघीही नेत्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात आयुक्तांनी देखील त्यांना सकारात्मक आश्वासन दिलं. माझं नाव सुजल अक्षय येरुणकर, मी पडवळनगरमध्ये स्टॉल लावते आहे आणि काल जो काही प्रकार झालेला आहे आमच्यासोबत त्याविषयी आता आयुक्तांसोबत आणि साहेबांसोबत आमची मीटिंग झालेली आहे आणि त्यावरती असा तोडगा निघाला की जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई होणार आहे आणि त्याच्यात जितके दोषी असणार आहेत सगळ्यांवरती कारवाई होणार आहे. दुसरी गोष्ट राहिला आमचं आता पुनर्विकास, म्हणजे आता परत आमचं कसं सगळं उभं राहणार आहे. तर आताच आम्हाला रेपाळे साहेबांनी आणि सरांनी सुद्धा एक कमिटमेंट दिली आहे की जे ते त्यांच्याकडून जे काही आम्हाला सहकार्य करता येईल तर ते आम्हाला आता ते करणार आहेत. तर आमची त्यांना एवढीच विनंती आहे की तुमच्याकडून जितकं काही आम्हाला सहकार्य व्यवस्थित करता येईल तेवढं तुम्ही आम्हाला करावं. काल चुकीच्या पद्धतीने जे महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली त्या संदर्भात काल फोनवर चर्चा आयुक्त महोदयांशी झाली होती आणि आज प्रत्यक्ष फेरीवाल्यांचं शिष्टमंडळ आणि आम्ही सर्व मिळून आयुक्त महोदयांशी चर्चा केली, वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनी मान्य केलं की ही कारवाई चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे कुणाचा तरी बदला घेण्यासाठी आणि संध्याकाळी 6च्या नंतर 7-7:30 ही कारवाई का करण्यात आली याची चौकशी होऊन दोषीवर कठोरात कठोर कारवाई करू. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा.
1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोकणातील नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने कोकण चषक 2023 मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवार 22 नोव्हेंबर व गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी तर अंतिम फेरी शनिवार 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोकण कला अकादमीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्या वतीने केलेल्या कारवाईमध्ये 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परदेशातील वाईनचा साठा तसंच एकंदर 55,22,000 रुपयांचा ऐवज या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. धानवी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205, 206 वाडा या परिसरामध्ये या संपूर्ण कारवाईला अंजाम देण्यात आला आहे. एकंदर 5,288 बाटल्यांसह हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात रमेंद्र कुमार रमाकांत तिवारी, रियाज अली अबेद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक श्री संदीप दरांडे व दुय्यम निरीक्षक श्री विजय धुमाळ तसंच जवान हनुमंत गाडवे, नारायण जानकर, केतन वजे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाट, विजय पाटील, सागर चौधरी यांनी पार पाडली. वाणी कॉम्प्लेक्स अनगाव वाडा रोड तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँड्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. 2 आरोपींना अटक केलेली आहे. टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आज या संदर्भात टेंबी नाका येथे शिवसेना महिला शाखेच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांचे यावेळेस आभार मानण्यात आले. शालेय विद्यार्थिनींना पेढे भरवत हा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी नवरात्रोत्सवाच्या आधी लेक लाडकी ही योजना आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानण्यात आले. शिंदे गटाच्या ठाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
हा कार्यक्रम संपन्न झाला. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लेक लाडकी या योजनेचा कालपासून शुभारंभ झालेला आहे. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही प्रस्तावना मांडली आणि कालच ती इम्प्लिमेंट केली मंत्रिमंडळाने. त्यामुळे त्याचं स्वागत करण्यासाठी आज महिला आघाडी रस्त्यावर उतरली आहे. खरं तर महिला सक्षमीकरणासाठी हा पाऊल आमच्या मुख्यमंत्र्यांनी उचललेला आहे आणि जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील ह्या गोष्टीला साथ दिलेली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कर्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.